या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज। वाल्मिक कराड याला पुण्यातून बीडच्या केजमध्ये आणण्यात आलाय। केजमधल्या शासकीय रुग्णालयात म्हणजेच केजमधल्या उपजिल्हा रुग्णालयात सध्या त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर। यात वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी सुरू आहे। डॉक्टर त्याला वेगवेगळे प्रश्न विचारतात। सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुझ्या कॅमेऱ्यातनं आपण न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। कराडची वैद्यकीय तपासणी सुरू आहे। निश्चितपणे मिलिंद, या ठिकाणी तपासणी सुरू आहे। जवळपास अर्धा ते पाऊण तास झालं त्याची तपासणी या ठिकाणी केली जाते। डॉक्टरांची दोन टीम जी आहेत त्यांच्या विविध तपासण्या करतायत। आल्या त्यांची शुगर आणि बीपी तपासलं, त्यांचं वजन सुद्धा या ठिकाणी तपासलेलं आहे आणि त्यांना जुने आजार आहेत का याबद्दलचे काही प्रश्न सुद्धा डॉक्टरांनी विचारलेले आहेत आणि आता थोड्या वेळातच त्यांना बाहेर काढलं जाऊ शकतं। त्यांचं ब्लड सॅम्पल सुद्धा घेण्यात आलेलं आहे। मात्र या ठिकाणी खूप मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। एकंदरीतच केजमध्ये ज्या ज्या ठिकाणी वाल्मिक कराड यांना नेलं जाणार आहे त्या ठिकाणी फार मोठा पोलीस फोर्स लावण्यात आलेला आहे। आता मी या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये आहे। या ठिकाणी रोडवर फार मोठा बंदोबस्त आहे। आतमध्ये सुद्धा ज्या रूममध्ये त्यांची तपासणी केली जाते त्या ठिकाणी सुद्धा मोठा बंदोबस्त आहे। कोर्ट परिसरामध्ये एक प्लाटून पूर्णचे पूर्ण पोलिसांचा बंदोबस्त लावलेला आहे। कारण काही एक अर्ध्या तासापूर्वीच फार मोठा मॉब या ठिकाणी जमला होता आणि तो घोषणाबाजी देण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस मात्र स्पेशल स्ट्राईक फोर्स या ठिकाणी आणून त्या सगळ्या मॉबला हुसकावण्यात आलेला आहे। मात्र आता सगळीकडे शांतता जरी असली तरी एक तणाव केजमध्ये दिसतो आहे। आपण ज्या पद्धतीनं बघतोय की वाल्मिक कराड यांच्या विविध तपासण्या या ठिकाणी जवळपास संपलेल्या आहेत। CIDचे सगळे अधिकारी त्यांच्यासोबत आहेत। स्थानिक पोलिसांचे मोठे अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत आणि केज पोलीसचा बंदोबस्त अत्यंत तगडा आहे। कसल्याही पद्धतीची रिस्क घ्यायला केज पोलीस तयार नाही, त्यामुळं मोठा पोलीस फोर्स या ठिकाणी केजच्या रस्त्यावर दिसतो आहे। आता वाल्मिक कराड यांची वैद्यकीय तपासणी संपल्यानंतर आता थेट त्यांना कोर्टामध्ये नेलं जाणार आहे। कोर्टामध्ये जज तयार आहेत। कोर्टामध्ये दोन्ही पक्षाचे वकील सुद्धा येऊन बसलेले आहेत आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये केज कोर्टामध्ये त्यांना नेलं जाईल आणि जज समोर उभं केलं जाईल। निश्चित जज आता नेमके किती कोठडी सुनावतात, काय निर्णय चुकवतात याकडे सगळ्यांचं लक्ष मिळेल। बर, ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतो आहोत केजच्या उपजिल्हा रुग्णालयातली, जिथे गेल्या साधारण अर्ध्या तासापासून वाल्मिक कराड याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे। डॉक्टरांची 2 पथकं आहेत। यापूर्वीचे वेगवेगळे आजार किंवा अन्य वैद्यकीय हिस्ट्री घेणं, कुठल्याही व्यक्तीला जेव्हा अटक केली जाते, कोर्टात हजर केलं जातं, तेव्हा अशा पद्धतीने त्याचा वैद्यकीय अहवाल तयार करणं आणि तो कोर्टासमोर सादर करणं हे गरजेचं असतं आणि इथून थेट वाल्मिक कराडला कोर्टात हजर केलं जाईल। सिद्धार्थ, पोलिसांकडून जशी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, सरकारी वकील म्हणून कोण उपस्थित असणार आहे? काही नाव कळू शकलंय का? CIDची काय भूमिका असणार, काय मागणी असणार? मिलिंद, या ठिकाणी जे आहे एक वेगळ्या पद्धतीची काळजी मला या ठिकाणी पोलीस आणि सर्व प्रशासन यंत्रणा घेताना दिसते। कारण कुठलीही नावं अजून तरी बाहेर आलेली नाहीत, मात्र दोन्ही पक्षाचे वकील त्या ठिकाणी आलेले आहेत। अगदी सगळा सस्पेन्स जो आहे त्यांच्या मुवमेंटचा राखला जातोय। त्यांच्यासाठी अधिकारी कोणते काम करतायत हा सुद्धा सस्पेन्स राखला जातोय। वाल्मिक कराड यांना फॉलो करणाऱ्या मीडियाच्या गाड्या सुद्धा 25 ते 30 किलोमीटरवर पोलिसांनी बाजूला काढल्या होत्या, अडवून ठेवल्या होत्या। कारण सोबत असलेल्या गाड्या लोकेशन सांगत होत्या, त्या पद्धतीच्या बातम्या आपण करत होतो। गाड्या इथं आल्या, गाड्या तिथं आल्या। मात्र काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनवर विनंती केली की लोकेशन शेअर करू नका, कारण आम्ही आतापर्यंत 3 रस्ते बदलून आलेलो आहोत। तुम्हालाही माहित आहे की किती सेन्सिटिव्ह प्रकरण आहे। त्यामुळं मिलिंद, या ठिकाणी सुद्धा आता नेमका डॉक्टर कोणता तपासलेला आहे हे सुद्धा सांगितलं जात नाहीये। त्यामुळं वकील कोणते आहेत हे आपल्याला कळेल निश्चितपणे थोड्या वेळातच, परंतु आता आतमध्ये मीडियाला सुद्धा कोर्ट परिसरामध्ये साधारण मला विचारायचं होतं तुला असं की साधारण अशा केसमध्ये सुरुवातीला 5 ते 8 दिवसांची सुद्धा कोठडी मागितली जाऊ शकते।
या सगळ्या प्रकरणाचं गांभीर्य पाहता केवळ खंडणी नाही तर खून आणि अन्यही विविध प्रकारची कलमं लावली जाऊ शकतात कराड यांच्या विरोधात. पोलिसांना जर का तसे पुरावे मिळालेले असतील तर किती दिवसांची कोठडी मागितली जाऊ शकते? निश्चितपणे मिलिंद, तुम्ही म्हणताय तो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मात्र आता वाल्मिक कराड यांना जे आहे फक्त खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक झालेली, कारण तो गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना अटक झालेली आहे. मात्र या खंडणीच्या वादातूनच नंतर जो आहे अमानुष हत्या, अमानुष खून झालेला आहे आणि त्याचा याच्याशी कसं प्रकरण जुळतं की नाही जुळतं हे आपण आता सांगू शकत नाही. मात्र ज्या पद्धतीनं आरोपींनी जर वाल्मिक कराड यांच्याशी संपर्क केला असेल किंवा जे 16 कॉल मोठ्या नेत्याला गेलेले आहेत त्यामध्ये जर यांचं नाव आलं किंवा काही लोकांना त्या ठिकाणी मारहाण होताना व्हॉट्सअप कॉलवर व्हिडिओ कॉल करून दाखवण्यात आलेलं आहे, तिथं जर वाल्मिक कराड यांचा काही संबंध आला तर निश्चितपणे वाल्मिक कराड यांच्या पुढच्या सगळ्या समस्या ज्या आहेत वाढू शकतात. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी, त्यांच्याशी आपला संपर्क तुटला आहे कारण खूप मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे. माध्यमाच्या प्रतिनिधींची तर गर्दी आहेच, पण मोठा पोलीस बंदोबस्तसुद्धा इथे तैनात करण्यात आला आहे आणि आता कुठल्याही क्षणी ही वैद्यकीय तपासणी संपून वाल्मिक कराडला घेऊन पथक कोर्टाच्या दिशेने रवाना होईल. सध्या तरी वाल्मिक कराडवर जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो खंडणीचा गुन्हा आहे, पण हत्येचा प्रकार जो नंतर घडला अत्यंत दुर्दैवी आणि निंदाजनक असा, तर त्या संदर्भात सुद्धा पोलीस काही मागणी करू शकतात. कदाचित काही पोलीस पुरावे सुद्धा कोर्टात पहिल्याच वेळेला सादर करू शकतात. आणि आत्ताची माहिती की वैद्यकीय तपासणी संपलेली आहे. वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी संपली आहे. गेल्या साधारण अर्ध्या तासापासून ही वैद्यकीय तपासणी सुरू होती.